खोपोली नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना भाजप आरपीआय महायुतीचे थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुलदीपक शेंडे यांनी दणदणीत विजय मिळवलाय। त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पुरस्कृत परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील गोटीराम पाटील यांना 1118 मतांनी त्यांचा पराभव केलाय। या विजयामुळे खोपोलीत भगवामय वातावरण निर्माण झालंय। नगराध्यक्ष पदासाठीच्या या लढतीत काँग्रेसचे तौफिक कर्जीकर, आम आदमी पार्टीचे डॉक्टर रियाज पठाण तसंच किशोर साळुंखे यांनी मिळून 1602 मतं घेतली। याशिवाय ऋषिकेश कोंडुस्कर यांना 273, अनिल वाघमारे यांना 318 मतं मिळाली। खोपोली नगर परिषदेच्या एकूण 15 प्रभागात शिवसेना शिंदे गटाचे 14, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 7, अपक्ष 1, भाजपचे 4, शेकापचे 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे 1 उमेदवार निवडून आले आहेत। विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि आमदार महेंद्र थोरवे यांनी खोपोली नगरपालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती। राष्ट्रवादीनं सुनील पाटील यांना शिंदे गटाकडून फोडून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली, तर शिंदे गटाकडून कुलदीपक शेंडे यांनी निवडणूक लढवली। अटीतटीच्या या लढतीत कुलदीपक शेंडे यांनी सुनील पाटील यांचा पराभव केलाय। कुलदीपक शेंडे यांना एकूण 20,469 मतं मिळाली आहेत, तर डॉक्टर सुनील पाटील यांना 19,351 मतं मिळाली। दिग्गजांना पराभवाचा धक्का। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते माजी नगराध्यक्ष दत्ताजी मसूरकर, माजी नगरसेवक किशोर पानसरे, शिंदे गटाच्या माजी नगरसेविका माधवी रिठे, माजी उपनगराध्यक्ष बेबीशेठ सॅम्युएल यांचा मुलगा बेबी सॅम्युएल आणि सुनबाई माजी नगरसेविका जिनी सॅम्युएल, भाजपचे माजी नगरसेवक इंदरमल खंडेलवाल, शेकापचे माजी नगरसेवक अरुण पुरी, माजी उपनगराध्यक्ष रमेश जाधव यांचे चिरंजीव यश रमेश जाधव, माजी नगरसेवक दिलीप जाधव, माजी नगरसेवक राजू डुमने, माजी नगरसेविका मेघा वाडकर, माजी नगरसेवक संतोष मालकर, माजी नगरसेविका शिल्पा मालकर पती पत्नी तसंच माजी नगरसेविका प्रमिला सुर्वे यांना या निवडणुकीत पराभवाचा धक्का बसलाय। शरद पवार गटाचे खाते उघडले। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खाते सुवर्णा मोरे यांच्या विजयामुळे उघडले, तर राहुल गायकवाड हे एकमेव अपक्ष नगरसेवक ठरले। प्रचार यंत्रणा आणि नेतृत्व महायुतीचे उमेदवार कुलदीपक शेंडे यांच्यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांनी अत्यंत नियोजनबद्ध, शिस्तबद्ध आणि आक्रमक प्रचार यंत्रणा उभी केली। बूथनिहाय व्यूहरचना, मतदारांशी थेट संपर्क आणि संघटनात्मक ताकद यांचा पुरेपूर वापर या विजयामागे निर्णायक ठरला। याउलट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांचीही प्रतिष्ठेची निवडणूक असताना देखील प्रचारातील विस्कळीतपणा आणि नियोजनाचा अभाव मतदारांच्या नजरेतून सुटला नाही, अशी प्रतिक्रिया शहरात उमटली आहे। ही निवडणूक केवळ नगरसेवक किंवा नगराध्यक्ष निवडीपुरती मर्यादित न राहता आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाची कसोटी ठरली। अखेरीस मतदारांनी दिलेल्या कौलातून महायुतीच्या नियोजनबद्ध प्रचाराला मान्यता मिळाल्याचं स्पष्ट झालं। खोपोलीतील पुढील 5 वर्षांच्या विकासाची दिशा ठरवणारा हा निकाल मानला जातोय। प्रभागनिहाय विजयी उमेदवार: प्रभाग 1 मंगेश दळवी राष्ट्रवादी, श्रुती पालांडे शिवसेना शिंदे गट। प्रभाग 2 अमित फाळे, मानसी काळोखे दोन्ही शिवसेना शिंदे गट। प्रभाग 3 सुवर्णा मोरे शरद पवार गट, अनिल सानप शिवसेना शिंदे गट। प्रभाग 4 विनायक तेलवणे राष्ट्रवादी, प्रतीक्षा रेटरेकर भाजप। प्रभाग 5 हर्षदा गायकवाड, समीर मसूरकर राष्ट्रवादी। प्रभाग 6 मयुरी शेलार शिवसेना शिंदे गट, राहुल गायकवाड अपक्ष। प्रभाग 7 ऐश्वर्या पाटील, प्रशांत शेंडे राष्ट्रवादी। प्रभाग 8 रुपाली जाधव, रुक्साना जळगावकर शिवसेना शिंदे गट। प्रभाग 9 गणेश सुतक, तस्लीम पाटील शेकाप। प्रभाग 10 अनिता पवार, उज्ज्वला महाडिक, हरीश काळे शिवसेना शिंदे पॅनल। प्रभाग 11 सानिया शेख, विक्रम साबळे भाजप। प्रभाग 12 वनिता कांबळे, औटी, निजामुद्दीन जळगावकर दोन्ही शेकाप। प्रभाग 13 अविनाश किरवे, वंदना सावंत शिवसेना शिंदे गट। प्रभाग 14 रेश्मा गायकवाड शिवसेना शिंदे गट, किशोर पाटील भाजप। प्रभाग 15 स्वेला अहिर राष्ट्रवादी, संदीप पाटील शिवसेना शिंदे गट। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।